एवढी ताकद आहे की जो कोणी व्यक्ती या पृथ्वी तलावर देवाच्या मंदिरात येतो आणि देवाचा शब्द ऐकतो, त्या मनुष्यामध्ये बदल करण्याची ताकद त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे. म्हणून आज तो लोकांना हाक मारत आहे, लोकांना बोलवत आहे, येशू बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुझको बाहों में लेने, यीशु बुलाता. तुम्हें. आणि सुरुवातीच्या मनुष्याकडे पहा. पहिल्या मनुष्यामध्ये देवानं आदामामध्ये प्रीती ओतली होती, पण तुम्ही आम्ही पाहतो की कालांतराने त्याच्यातली प्रीती निघून गेली. आणि देवाची आज पण ही इच्छा आहे की जो आदाम म्हणजे मनुष्य देवाच्या चरणाजवळ येतो, देवाच्या पायाजवळ येतो, प्रभूची आज इच्छा आहे की तो मनुष्य पवित्र आत्म्याच्या प्रीतीने भरला पाहिजे. म्हणून जगात तुम्ही बदलले जाऊ शकत नाही. बदलण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न कराल. आम्ही पण प्रयत्न केलेले आहेत. मी म्हणत होतो मी सुधरेल, मी बदलेन, माझी वागणूक बदलेन, हे बदलल ते बदलन, कधीच बदललं नाही. प्रयत्न जरूर केले, परंतु ज्यावेळेस देवाकडे आलं तेव्हा तुमचं आणि माझं जीवन बदललं गेलं. देवाकडे आलो तेव्हा माझं जीवन बदललं गेलं. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त देखील तुम्हाला आणि मला म्हणत आहे, माझ्या प्रीतीचा तू अनुभव घेऊन पहा. धर्माचा नाही म्हटला देव, माझ्या वचनाचा अनुभव घेऊन पहा, माझ्या स्तुती स्तवन करण्याचा अनुभव घेऊन पहा, माझं पवित्र शास्त्र वाचण्याचा अनुभव घेऊन पहा, माझ्या मंदिरात येऊन माझ्या उपस्थितीमध्ये किंवा माझ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये तू येऊन बसून तर पाय. तो माझा अनुभव आहे, मी तुला काय देईन. अनुभव देतो देव या ठिकाणी येऊन. आणि प्रत्येक मनुष्याला आज अनुभवाची गरज आहे. खात्री पटल्याशिवाय मनुष्य देवाची ख्रिस्ताची भक्ती करणार नाही. आज येशू मसीह की. म्हणून आज देवाकडे तुम्ही आणि मी ही प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की माझ्यामध्ये जर ख्रिस्ताचं प्रेम येऊ लागलं